मी एका बाईला विचारलं, भाऊजी म्हटलं तुमच्याकडे असं सिस्टम आहे का? म्हटलं का बाया समोर न मांग माणसं. तर ती एक बाई उठली आणि ते म्हणे बापू तुला माहित नाही का म्हणे आम्हाला 50% आरक्षण. म्हटलं असं काहून? तर सरपंच महिला 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 राष्ट्रपती महिला महिला आणि काय महिला म्हणून पुढच्या बापू म्हणे समोर आहे म्हणे. आता 50% आरक्षण मिळालं. मावशी आजीबाई ओ शांताबाई आहे ना बुडी कुठून आली ते आजीचा फेसबुक ना माझ्या फेसबुक बिलकुल कोरडवा मावशी. मी पण जोरदार आहे. कोणत्या गावावरून आली तू? पहा बरं एवढ्या दूरून पायी पायी आली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गोडी आहे. अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाला विसावा दुखी जीवनात मनाला विसावा दुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात. बाबू हे कीर्तन प्रबोधन करावं लागते मावशी. आज गरज आहे या संत महापुरुषाचा इतिहास आपल्यापर्यंत जावा म्हणून हे कीर्तन आहे भाऊ. नाही तर लोक काय कीर्तनात बसत नाही. आता इथे बरेचसे मंडळी पूर्ण भजन कीर्तन काही शाहिरीवाले आहे. अनेक लोक भजनी पूजनी प्रेमी आहे आजच्या कार्यक्रमात बसलेले. बरं आता असं मार्केट झालंय काका भजनवाल्याचं. भजनवाल्याचं मार्केट पूर्ण बिमार झालाय. बिमार कोणी भजनवाल्याला विचारत नाही. ज्याच्या घरी भजन राहते मावशी तो घर मालक काय म्हणते आजचा कार्यक्रम आमचा भजनाचा आमच्या घरी आहे. आणि तो घर मालक त्याला बोलवते संध्याकाळी. तो घर मालक काय करते त्याला पाणी देते पाय धुवाले घरामध्ये आत घेते आणि त्याला म्हणते हे सेंदूर घे हे अगरबत्ती घे हे पाणी घे हे कापूर घे हे चापत्ती घे साखर घे गंज घे आणि तूच लाव तूच आपल्या हाताला रात्रभर शेकून घे. वारे भजनात कुणी बसत नाही. आता मार्केट भजन म्हणलं बिमारी झाली. कीर्तन म्हणलं तर बेकारी झाली. आणि ऑर्केस्ट्रा असता इथं तर फार मोठी दिवाळी झाली. आता काही म्हणत नाही कारण की आजचा हरिकीर्तन आहे गोपालकालाचं कीर्तन आहे. त्या निमित्तानं काही काही गोष्टी मला जास्ती बोलावं लागणार नाही इथं आहे ना. परंतु बाबू हे कीर्तन यासाठी करावं लागतं. नाही तर एका महाराजाचा कार्यक्रम सुरू होता. कारण की लोकांना भजन कीर्तन अजिबात आवडत नाही मावशी. भजनाचं चाल म्हणलं जवान पोराला तर चालणार नाही. भजनात कोण जाते ज्याचे अप्पर टिप्पर खराब झाले पुऱ्या भंगार ज्या तिकडं रस्त्याला लागल्या कुठं ज्यासाठी त्या कुठं भजन कीर्तनामध्ये बसते. पण एका महाराजचा कार्यक्रम चालू होता आणि महाराजच्या कार्यक्रमामध्ये 5,000 लोक. किती हजार? 5,000 लोक. महाराजने सांगितलं सगळेजण उभे व्हा आणि 2 मिनिटासाठी डोळे बंद करा. लोक उभे झाले. 2 मिनिटं डोळे बंद केले. महाराजने सांगितलं महाराजने डोळे बंद केले आणि महाराजने सांगितलं आता उच्चार घ्या ओमचा. सर्व लोकांनी उच्चार घ्यायला लागला आणि महाराजने सांगितलं आता डोळे उघडा. तर सर्व लोक घरी आणि महाराजच्या समोर फक्त 2 माणसं बसले. महाराजने सांगितलं डोळे उघडा. सर्व लोक घरी. महाराजच्या समोर फक्त 2 माणसं उभे बसले. महाराज काय म्हणते अजी तुम्ही खरे देवाचे भक्त दिसताजी म्हणते. तुम्ही एवढ्या लोकातून 2 माणसं थांबले म्हणजे तुम्ही खरे देवाचे भक्ता म्हणते. ते 2 माणसं वर आले आणि त्या महाराजले काय म्हणते महाराज म्हणते जास्ती शहाणपणा करू नको म्हणते तू म्हणते. आम्ही म्हणते देवाचे भक्त गिक्त नाही म्हणते. काय ज्या गाद्या आहे ना चटिया म्हणते तुमच्या पायाखालच्या या आमच्या घरच्या म्हणून आम्ही थांबलो म्हणते. कोणतं भजन कीर्तन आवडते? अरे तुकडोजी महाराजांनी भजन केलं आजी. आणि कसं केलं की सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. इसमें सारा तन मन धन कुर्बान रहेगा. इससे ही मैंने जीवन बनाया जंगल पहाड़ों में ईश्वर सजाया. सारा जन्म इसमें जाएगा मुझे कोई ना चंडी प्यारे कोई इसमें सारा जन्म कुर्बान रहेगा.
बाबू हे कीर्तन प्रबोधन याकरिता आहे की लोकांना